नमस्कार विद्यार्थी विद्यार्थिनींनो. आपण आता इयत्ता 7वीचा भूगोल विषयाचा धडा नंबर 7 मृदा या विषयाचा दुसरा भाग बघूया. पहिल्या भागामध्ये आपण काय बघितलं तर मृदा कशी तयार होते. म्हणजे मृदा म्हणजे काय, सुपीक जमीन कशा पद्धतीने तयार होते. वेगवेगळ्या त्याला घटक कारणीभूत असतात. काही ठिकाणी पाऊस जास्त पडतो, उष्णता जास्त, तिथं लवकर दगड झिजून तिची मृदा वेगळ्या पद्धतीची होत्या. काही ठिकाणी उशीरनं कमी पाऊस असतो तिथं मृदेचं रूपांतर व्हायला वेळ लागत असतो. त्यानंतर जे कुजणारे घटक असतात, प्राण्यांचे अवशेष, त्यानंतर कुजलेला पाला वगैरे, यामुळं मृदा सुपीक होण्यास मदत होते. त्याला आपण ह्युमस म्हणतो. अशा पद्धतीनं मागल्या भागात आपण सगळी माहिती बघितल्या. आता आपण कुठं आलो आहे, पान नंबर 40वर खालून दुसरा पॅरेग्राफ. केवळ योग्य हवामान, भरपूर पाणी आणि सूर्यप्रकाश असल्याने वनस्पती जीवन समृद्ध होऊ शकत नाही. वनस्पतीच्या योग्य वाढीसाठी सुपीक मृदा ही आवश्यक असते. म्हणजे वनस्पतीच्या वाढीसाठी चांगल्या काय गरज असते तर हवामान चांगलं पाहिजे, पाणी भरपूर पाहिजे आणि सूर्यप्रकाश पाहिजे. पण हे 3 घटकच नुसतं असून चालत नाही, तर त्याबरोबर जमीनसुद्धा सुपीक पाहिजे, मृदा सुपीक पाहिजे. म्हणजे सगळ्यांचा जर तिथे एकत्रित झालं तर तिथं पीक उत्तमरित्या येऊ शकतं. आता खाली बघा. जमिनीत बी टाकल्याने पीक येते हे मानवाला समजल्याने त्याने मृदेचा वापर करायला सुरुवात केली. हळूहळू त्याच्या हे लक्षात आले की नदीकाठच्या सुपीक मृदेत पीक जास्त चांगले येते. मग मानव नदीकाठच्या प्रदेशात समूहाने राहू लागला. त्यामुळे नदीकाठी मानवाच्या प्राचीन संस्कृतीचा उदय झाला. उदाहरणार्थ सिंधू हडप्पा संस्कृती. म्हणजे काय तर मानव ज्यावेळी सुरुवातीच्या पिरियडमध्ये, ज्यावेळी म्हणजे मानवाची हे व्हायच्या आधी, ज्यावेळी आदिमानव किंवा त्यानंतरचा जो पिरियड होता भरपूर वर्षापूर्वी, ज्यावेळी शेती सुरुवात केली करायला माणसानं हजारो वर्षापूर्वी, त्यावेळी कसं झालं, सुरुवातीला माणसाला लक्षात यायला लागलं हळूहळू की ज्या नदीकाठच्या भागाला शेती केली तर तिथं पीक चांगलं यायला लागले. आणि जिथं आपण लांब लांब नदीपासून जाऊ तिकडं पीक जरा एवढं चांगलं येईना. मग त्याच्या लक्षात आलं की नदीकाठी जो भाग असतो तो सुपीक असतो. त्यामुळे मग त्यानं काय केलं, तिथनं पुढं नदीकाठी शेती करायला चालू केली, कारण उत्पन्न चांगलं निघायला लागलं. आणि याचं उदाहरण काय दिले त्यांनी की प्राचीन काळी जी संस्कृतीचा उदय झाला, सिंधू हडप्पा संस्कृती, म्हणजे ह्या नदीकाठी वसलेल्या या संस्कृतीत पूर्वीच्या काळीच्या, मग ती गावं तिथंच का डेव्हलप झाली, मोठी झाली, विकसित झाली, तर ती नदीकाठी त्या लोकांना समजलं की इथं चांगल्या पद्धतीनं पीक येते. मग तिथंच तिने घरं बांधली आणि तिथं राहायला लागली. आता मोठ्या प्रमाणात वाढणाऱ्या लोकसंख्येसाठी मानव शेतीमधून अन्नधान्य मिळवू लागला. शेती व त्यातील पिकांचे उत्पादन हे मुख्यत्वे करून पाण्याची उपलब्धता आणि प्रदेशातील मृदेवर अवलंबून असते, हे त्याच्या लक्षात आले. म्हणजे मोठ्या प्रमाणात वाढणाऱ्या लोकसंख्येसाठी मानव शेतीमधून अन्नधान्य मिळवू लागला. म्हणजे आता लोकसंख्या वाढायला लागली हळूहळू पूर्वीच्या माणसांची. मग आता काय करायचं, अन्नधान्य कसं मिळवायचं, नुसता फळं वगैरे खाऊन काही चालणार नाही. मग अन्नधान्य मिळवायसाठी तो काय करायला लागला, शेती चांगल्या पद्धतीनं करायला लागला. जास्तीत जास्त शेतीखाली जमीन आणायला लागला आणि अन्नधान्य मिळवायला लागला. त्यामुळं जेवढी लोकसंख्या वाढली त्या सगळ्यांना तो अन्न पुरवू लागला. शेती आणि त्यातील पिकांचे उत्पादन हे मुख्यत्वे करून पाण्याची उपलब्धता आणि प्रदेशातील मृदेवर अवलंबून असते. आता शेतीतलं आणि त्यातलं उत्पन्न कशावर अवलंबून असतं तर पाणी आणि जमिनीची प्रत. म्हणजे चांगली सुपीक सकस जमीन असेल आणि योग्य आणि भरपूर पाणी असेल चांगल्या पद्धतीनं आवश्यक तेवढं, तर तिथं पीक जोमाने येणार, चांगलं येणार. तेच जर जमीन खराब असली, पाणी कमी असलं तर पीक कमी येणार. मग हे उत्पन्न कशावर अवलंबून आहे, पाणी आणि जमिनीची प्रत, कुठल्या क्वालिटीची जमीन आहे त्यावर. सुपीक मृदेच्या शोधात व तेथे स्थायिक होण्यास मानवी समूहात स्पर्धा होऊ लागली. त्यानंतर पीक भरघोस घेण्यासाठी मृदेची प्रत वाढविण्याचे विविध प्रयत्न मानव करू लागला. म्हणजे चांगल्या सुपीक, जिथं चांगलं पीक आले अशी नदीकाठची वगैरे जमीन घेण्यासाठी की नाही मानवात स्पर्धा लागायला लागली. मग म्हणजे त्यावेळी ही जमीन मला घेतो, मी तुम्हाला घेतो, ह्या गटानं ती जमीन घेतली, त्या गटानं ती जमीन घेतली. त्यावेळी काय बाकीचं नव्हतं ना, फक्त जो जिथं जाऊन कसल जमीन तो तिची जमीन असं होतं. मग ती ग्रुप त्यांचं होतं ते घ्यायला लागले ताब्यात आणि सुपीक जमीन आपल्या ग्रुपला घ्यायला लागले तिने. आणि मग स्पर्धा चालू झाली. त्यानंतर पीक भरघोस घेण्यासाठी मृदेची प्रत वाढविण्याचे विविध प्रयत्न मानव करू लागला. मग भरपूर पीक निघावं म्हणून की नाही जमीन कशी चांगली होईल
तिची क्वालिटी कशी होईल यासाठी तो प्रयत्न करायला लागला. काय काय केला बघा. त्यासाठी विविध प्रकारचे खते तो वापरू लागला. त्यामुळे शेतीच्या उत्पन्नात विक्रमी वाढ झाली. मग तो काय करायला लागला, हळूहळू उत्पन्न वाढावं म्हणून काय करायला लागला, आता जमिनीला नुसता पाणी आणि जमीन चांगली असून उपयोग नाही म्हटला, ह्याला खत बी लागणार आहे म्हणजे उत्पन्न आणि जादा मिळेल. मग तो काय करायला लागला, जनावर वगैरे पाळू लागला किंवा असं काय उकिरडा वगैरे तयार करू लागला आणि मग हळूहळू त्यातलं खत निघायला लागलं. मग खत घातल्यावर आणि पीक चांगले आलं, मग आणि खत घालायला लागलं. अशा पद्धतीने त्यानं उत्पन्न वाढवलं. त्यामुळे विविध प्रकारची खते तो वापरू लागला. त्यामुळे शेतीच्या उत्पादनात विक्रमी वाढ झाली. मृदेच्या प्रकारानुसार अन्नधान्य, फुले, फळे इत्यादी उत्पादने घेतली जातात. महाराष्ट्रातील दख्खन पठारावर रेगूर मृदेत प्रामुख्याने ज्वारी, बाजरीसारख्या धान्य पिकांचे उत्पादन होते. आता इथे रेगूर मृदा दाखविल्या बघा. ही काळी मृदा म्हणून जी आहे, इथं नकाशा बघा, तुम्हाला नकाशा बघितल्यावर लक्षात येईल. पान नंबर 41 वरचा नकाशा. इथे रेगूर मृदा म्हणून दाखविलेली आहे, काळी मृदा. अगदी काळपट आहे ती, तर ग्रे कलरची, करड्या रंगाची, खरं डार्क ती जी आहे ती रेगूर मृदा म्हणायची. मग ह्या रेगूर मृदेमध्ये कुठले पीक येते बघा, ज्वारी, बाजरीसारख्या धान्य पिकांचे उत्पादन होते. मग ह्या रेगूर मृदा जो आहे, बहुतांशी भाग महाराष्ट्रातला हा रेगूर मृदेचा आहे बघा. आणि इथं बाजरी आणि ज्वारीचं पीक चांगल्या पद्धतीने येतं. तर कोकण, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक या प्रदेशात मृदेत तांदळाचे धान उत्पादन होते. आता हा कोकणचा पट्टा बघा, हा रायगड, सिंधुदुर्ग वगैरे हा जो पट्टा दाखवलेला आहे कडा, हा जांभी मृदेचा कडा आहे. ह्यो भाग जो आहे ह्यो जांभी मृदा म्हणजे जांभी माती असते. आणि या पट्ट्यामध्ये काय येते, तांदळाचं उत्पन्न भरपूर येते. जांभळ्या अशा पद्धतीच्या तांबड्या मातीत. आणि ही माती तामिळनाडू, कर्नाटक ह्या भागात बी भरपूर असते. त्यामुळे तिकडं पण तांदूळ भरपूर येते. त्यानंतर मध्य प्रदेशातील पाण्याचा निचरा होणाऱ्या मृदेत बटाटा या पिकाचे उत्पादन होते. मध्य प्रदेश म्हणून जो आपलं राज्य आहे तिथं पाण्याचा निचरा होणारा प्रदेश आहे. पाण्याचा निचरा म्हणजे काय, पाणी वाहून जात्यालं, निचरा होणारं पाणी तुंबून राहत नाही तर ते निघून जाते. अशा पद्धतीच्या क्षेत्रामध्ये बटाट्याचं पीक चांगले येते. आणि मध्य प्रदेशात तशी शेती जास्त आहे, त्यामुळे तिथं बटाट्याचं उत्पन्न जास्त घेतलं जातं. स्थानिक उत्पन्नानुसार तेथील मानवाचा आहार निश्चित होतो. स्थानिक उत्पादनानुसार, स्थानिक उत्पादन म्हणजे काय, स्थानिक म्हणजे त्या जागेच्या उत्पादनानुसार तेथील मानवाचा आहार निश्चित होतो. म्हणजे काय, म्हणजे आता कोकणमध्ये तांदूळ जास्त पिकते. स्थानिक पीक काय कोकणात, तांदूळ. त्यानुसार तेथील मानवाचा आहार निश्चित होतो. त्यामुळं कसं होतं, कोकणातली माणसं भात जास्त खातात. ध्यानात आलं, कोकणात तांदूळ जास्त पिकतो, तिथली माणसं भात जास्त खातात. पंजाबमध्ये गहू पिकतो, तिथली माणसं चपात्या जास्त खातात. आपल्या इकडं मराठवाडा, इकडं विदर्भ, ह्या मराठवाडा भागामध्ये काय होतं, सोलापूर वगैरे जिल्ह्यात, बार्शी, सोलापूर ह्या भागात ज्वारी जास्त पिकते, शाळू ज्वारी. त्यामुळे तिकडं भाकरी जास्त खातात. आलं ध्यानात. मग ज्या भागात जे पीक जास्त होते ना, तिथल्या लोकांचा जास्त आहार तो असतोय. आता कोकणामध्ये गेला भात जास्त खाणार, भाकरीचं प्रमाण कमीच. इकडं मराठवाड्यात गेला, सोलापूर भागात, तर तिकडं भाकरीच जास्त खाणार, भात अगदी जरासा खाणार. म्हणजे ज्या त्या भागात जे पीक आहे ते तिथलं स्थानिक लोकांचा आहार निश्चित होतो. आता ज्या प्रदेशात शेतीयोग्य मृदा नाही त्यांना आजूबाजूच्या प्रदेशातून धान्य आयात करून त्यांची गरज भागवायला लागते. म्हणजे आता एखाद्या प्रदेशात शेती करण्यासारखी जमीन नाही आहे, मग तिने काय करायचं, समज आता माझ्याकडे शेती आहे इथं आपल्या गावात, पण तिथं जमीनच नाही, पाणी नाही, त्याला काय नाही, वाळवंटागत जमीन आहे खडखडीत, तर तिथं मग त्या लोकांनी काय करायचं, दुसऱ्यांच्याकडनं घ्यायचं. मग ती लोक काय करतात, ज्या ठिकाणी जमीन अन्न उत्पन्न करण्याच्या ह्याची नाही आहे तर त्या ठिकाणी बाहेरून आयात करायची. आयात म्हणजे मागवायचं. मग आता त्यासाठी त्यांनी उदाहरण दिले बघा. उदाहरण, सौदी अरेबिया, कतार, ओमान इत्यादी देश त्यांच्या गरजा चीन, भारत, अमेरिका या देशातून माल आयात करून भागवतात. म्हणजे हे सौदी अरेबिया, कतार, ओमान हे जे देश आहेत, ह्या देशांमध्ये वाळवंटच आहेत जास्तीत जास्त. त्यामुळे तिथं शेती पिकतच नाही जास्त आणि पाण्याचा अत्यंत तुटवडा आहे. त्यामुळं मग ती लोक काय करतात, बाहेरल्या देशात म्हणजे अमेरिका, भारत, चीन ह्या देशातून धान्य मागवतात आणि आपल्या गरजा भागवतात. आणि त्या देशांमध्ये काय असते, पेट्रोल असतं. मग ते लोक काय करतात,
आपल्या गरजा आमच्या आता भारताची गरज काय आहे, पेट्रोल लागत असते. मग पेट्रोल आपल्या इकडे जास्त नाही आहे, मग आपण काय करतोय, त्यांच्याकडं पेट्रोल घेतोय आणि त्यांच्याकडे पाणी आणि जमीन नाही, त्यामुळे आपण आपलं धान्य त्यांना देतोय. बरोबर. असं हे आयात निर्यातीचं धोरण असतं. ज्या प्रदेशात सुपीक मृदा असते त्या प्रदेशात अन्नधान्याची स्वयंपूर्णता दिसते. म्हणजे जिथं सुपीक चांगली मृदा आहे तिथं अन्नधान्यांची स्वयंपूर्णता, म्हणजे त्या देशामध्ये स्वतः त्यांचं चाललेलं असते, कारण त्यांच्यात पिकतंय, त्यांनी खातात, त्यांचं चाललेलं असतं. त्यामुळे अशा प्रदेशात लोकवस्ती केंद्रित झालेली आढळते. त्यामुळे अशा प्रदेशात काय होतं, लोकसंख्या एकत्र जास्त प्रमाणात आलेली दिसते. सुपीक मृदा असेल तिथं. अशा प्रदेशात शेती उत्पादनावर आधारित उद्योगधंदे विकसित होतात. उदाहरणार्थ ऊस उत्पादन क्षेत्रात साखर कारखाने, फलोत्पादन क्षेत्रात फळे प्रक्रिया उद्योग इत्यादी अशा प्रदेशांचा पुढे विकास झालेला दिसून येतो. म्हणजे काय, ज्या भागात जे पीक येतं त्याला जे गरजेचे उद्योगधंदे आहेत ते तिथं निर्माण होतात. आता उदाहरण बघा, आपल्या भागात ऊस भरपूर निघतोय, बरोबर आहे. मग ऊस निघतोय म्हटल्यावर आपल्या भागात साखर कारखाने जास्त आले, साखर कारखान्यावर आधारित बाकीचे व्यवसाय तिथं वाढले. असं त्यांनी सांगितले की ज्या भागात अशा प्रदेशात शेती उत्पादनावर आधारित उद्योगधंदे विकसित होतात, म्हणजे आपलं जे शेती उत्पन्न आहे त्याला आधारित उद्योगधंदे तिथं वाढत जातात. आपल्या इथे ऊस आहे त्यामुळे साखर कारखाने वाढत जातात आणि साखर कारखान्यावर अवलंबणारे अनेक घटक त्यावर राहू शकतात. आता काही ठिकाणी फलोत्पादन असतं, म्हणजे आता रत्नागिरी सिंधुदुर्ग इथं फळं आहेत, मग तिथं फळं उत्पादन, आंबा उत्पादन, मग तिथं काय करतात, आंब्यावर प्रक्रिया करणारे उद्योग जास्त. आंब्यावरून काहीतरी वेगळे वेगळे प्रोडक्शन करायचे, त्याचे तयार करायचे, आंब्याचं वेगळं वड्या वगैरे असं काय काय भरपूर उत्पादनं असतात. लोणचे असतात, रस असतो आंब्याचा, हे जे तिथं तयार करणारे कारखाने भरपूर डेव्हलप झालेले. अशा प्रदेशांचा पुढे विकास झालेला आहे, कारण ह्यामुळं काय होतं आहे, तिथं चांगलं उत्पन्न निघाल्यामुळे त्यांचा विकास होतो. आता भौगोलिक स्पष्टीकरण बघा, पान नंबर 42 काढा. तुम्ही महाराष्ट्रातील मृदेचे प्रमुख प्रकार अभ्यासले. मृदेचा रंग, पोत, घडण प्रक्रिया, थरांची जाडी इत्यादीच्या आधारे राज्यातील मृदेचे 5 प्रमुख प्रकार करता येतात. आता आपलं महाराष्ट्रातलं आपण बघायला लागलोय, तर महाराष्ट्रात एकूण 5 प्रकारच्या मृदा आहेत. तर ते कशावर अवलंबून आहेत 5 प्रकारच्या मृदा, तर त्यांचा रंग, प्रत्येक 5 प्रकारच्या मृदेचा वेगळा वेगळा रंग आहे. त्यांची पोत म्हणजे काय, त्यांचा सुपीकता, प्रत्येक मृदेची सुपीकता वेगळी असते. काळी, आता आपण बघतोय आपल्या शेतात सुद्धा काळ्या मातीच्या ह्याच्यामध्ये पीक चांगलं निघते, तेच जरा तांबडी माती असली तर जरा पीक कमी निघते. म्हणजे मातीची सुपीकता, नदीकाठचा गाळाची माती असली की त्यात चांगलं पीक आणि निघते, सुपीक असते. म्हणजे सुपीकतेवर अवलंबून असते उत्पन्न. आणि घडण प्रक्रिया म्हणजे कशा पद्धतीने ती मृदा घडल्या, म्हणजे तिचं कसं डेव्हलपमेंट झालं त्यावर. आणि थरांची जाडी, म्हणजे तुमची माती किती थर आहे, उगाच वरचा जरासा थर एक वीतभरच माती असली तर तिच्यात उत्पन्न कमी निघते. भरपूर 5-6 फूट खोल माती असली तर ती मुळं वगैरे चांगली आत जातात, छानपैकी कुठूनही ते पाणी शोषण करतात, खत शोषण, आणि त्याचं उत्पन्न चांगलं होतं. म्हणजे मातीचा थर किती जाडीचा आहे त्यावर सुद्धा मृदा म्हणजे पीक येणार किती हे कळतं. रंग, सुपीकता, घडण प्रक्रिया आणि थरांची जाडी मातीच्या, ह्या सगळ्यावर मृदेचे 5 प्रमुख प्रकार पडलेत. आता त्यातले पहिला प्रकार बघा, जाडी भरडी मृदा. इथं दिसते बघा, जाडी भरडी मृदा म्हणजे ही जराशी फिक्कट एकदम आहे काय, ग्रे कलरची. ही पहिल्या नंबरची ही जाडी भरडी मृदा. तर हिचं काय वैशिष्ट्य आहे, विदारण क्रिया व कमी पाऊस याच्या परिणामातून हा मृदा प्रकार तयार होतो. पठाराच्या पश्चिम भागात घाटमाथ्यावर ही मृदा आढळते. उदाहरणार्थ अजंठा, बालाघाट, महादेव डोंगर या मृदेत ह्युमसचे प्रमाण नगण्य असते. म्हणजे आता ही मृदा कुठे दिसते बघा आपल्याला, पठारांच्या भागात. हे असं 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 इकडून इकडून इकडे इकडे असं दिसते, अजंठा वगैरे इकडल्या भागात. त्यानंतर इकडं असं आधीमध्ये बऱ्याच ठिकाणी ती दिसते. तर या मृदेचं काय वैशिष्ट्य असतं की कमी पावसाच्या भागात ही मृदा असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्यामध्ये ह्युमसचे प्रमाण नगण्य असते. ह्युमस म्हणजे काय, जे खत तयार झालेलं असतं, पालापाचोळा कुजून आणि प्राण्यांचे अवशेष मेलेलं कुजून, ही जी एक कुजलेल्या पदार्थापासून जे खत होतं आणि त्यातून जी माती निर्माण होती ती
पौष्टिक असते पिकांसाठी. हां, आपण ते बघितले. तर त्या पद्धतीची पौष्टिकता या मातीत अगदी कमी असते. आता काळी मृदा बघा. रेगूर किंवा काळी कापसाची मृदा या नावाने देखील ही मृदा प्रसिद्ध आहे. मध्यम पावसाच्या प्रदेशात ही मृदा आढळते. म्हणजे काळी मृदा किंवा तिला रेगूर मृदा असं म्हणतात. आता ही काळी मृदा कुठली 2 नंबरची बघा ही. काळी मृदा, रेगूर मृदा. आणि बराचसा आपल्या महाराष्ट्रातला भाग हा काळ्या मृदेतच आहे बघा. जवळजवळ मला वाटते 60% भाग काळीच असेल, 50% 50% तरी. मध्यम पावसाच्या प्रदेश मृदा आढळते. नद्यांच्या खोऱ्यामधील गाळांची मैदाने व दऱ्याच्या भागात ही मृदा आढळते. म्हणजे जिथं मध्यम पाऊस आहे, अति बी नाही आणि कमी बी नाही, मध्यम. आणि दऱ्या आणि गाळांची मैदानं, नद्यांच्या खोऱ्यातनी जी गाळांची मैदानं असतात, म्हणजे नदीकाठाचा प्रदेश, गाळांची मैदानं, दऱ्या असतात, अशा ठिकाणी ही माती सापडते. दक्खन पठारावर पश्चिम भागात अति काळी तर पूर्व भागात मध्यम काळी अशा प्रकारे 2 प्रकारची मृदा आढळते. म्हणजे दक्खनच्या पठारावर जरा अति काळी असते आणि पूर्व भागात, पश्चिम भागात अति काळी आणि पूर्व भागात मध्यम काळी असते. ही मृदा दिसायला काळी असली तरी या मृदेत जैविक घटकांचे प्रमाण कमी असते. म्हणजे ही जरी काळी दिसत असली तरी जैविक प्रमाण काय फारसं जास्त असते असं नाही आहेत. जैविक घटक जे मिसळलेले असतात ते काय जास्त असतात असं नाही. जांभी, आता ही 3 नंबर जांभी मृदा. सह्याद्रीच्या पश्चिम कोकण किनारपट्टीत व पूर्व भागात या मृदेचा विस्तार आढळतो. अति पावसाच्या प्रदेशात खडकांचे झालेले विदारण मोठ्या प्रमाणात वाहून जाते. त्यामुळे मूळ खडक उघडा पडतो. खडकातील लोहाचे वातावरणातील प्राणवायूंशी संयोग घडून रासायनिक क्रिया घडवते. त्यातून ही मृदा निर्माण होते. या मृदेचा रंग तांबडा असतो. आता हा बघा, ही जांभी मृदा, ही आपली ही पट्टा दिसतो का, ह्यो पट्टा. आणि इकडं थोडंसं आहे बघा, इकडे गडचिरोलीकडं. आणि हे 3 प्रमुख जिल्हे कुठले आहेत तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. म्हणजे हा कोकण पट्टा जो आहे हा जांभी मातीचा पट्टा आहे. जांबा दगड म्हणतो की नाही आपण, घरांना वगैरे वापरतात, मग ह्यो कोकणात आलेलो होतो. ह्यो जांबा दगड. घरं बांधतात बघा काही लोक, तर हा चिराचा वगैरे, तर हा जांबा दगड ह्या इथून आलेला आहे, कोकणातून. आणि इथं अशी माती असते जांबा, अशा रंगाची. तर ही माती कशामुळे तयार होते, इथं अति पाऊस असतो, कोकण असल्यामुळे पावसाचं प्रमाण अति असते. मग त्यामुळे काय होतंय, खडक उघडा पडतो, वाहून जाऊन माती भरपूर जाऊन असं खडक उघडा पडतो. आणि खडकातील लोहाचे, म्हणजे जो उघडा पडलेला खडक असतो त्यात लोह असते, म्हणजे आयर्न, लोखंड म्हणतो ना आपण, तो लोखंडाचा अंश असतो त्यात. आणि त्याचा काय होतं, वातावरणातील प्राणवायू, म्हणजे हवेतला प्राणवायू आणि त्या खडकातला लोखंडाचा अंश असतो त्यात, ह्या दोन्हींचा संयोग होतोय, म्हणजे रासायनिक प्रक्रिया होते त्यांच्यात. आणि त्यापासून काय होतं, ही मृदा निर्माण होते. ध्यानात घ्या, ही मृदा कशी निर्माण होते ध्यानात घ्या. वाहून गेलेल्या असल्यामुळे काय होतं, दगड उघडा पडलेला असतो आणि त्या दगडामध्ये काय झालेलं असते, लोखंडाचा कण असतो, लोह असतं. त्या लोहाचं आणि हवेतील प्राणवायू, ऑक्सिजन वगैरे, तर त्यांचा एकमेकांशी संयोग होतो आणि ती मृदा तयार होते, माती. कळलं का, म्हणजे रासायनिक प्रक्रियेतून ही मृदा तयार होते. आणि या मृदेला रंग तांबडा असतो. त्यावरनं ती ओळखायची की ती जांभी मृदा. आता किनारपट्टीवरील गाळाची मृदा. कोकणातील बहुतांशी नद्या लांबीला कमी असून अतिवेगाने वाहतात, त्यामुळे त्यांनी वाहून आणलेला गाळ नदीच्या मुखाशी साचतो. पश्चिम किनाऱ्यावर नद्यांच्या मुखाशी ही मृदा निर्माण झाली, उदाहरणार्थ धरमतर, पनवेल इत्यादी. आता ही बघा, ही जी आहे की नाही, ही इकडली एकदम कडची अशी गुलाबी रंगाची साधारण आहे, एवढाच प्रदेश, किनारपट्टीवरील गाळांची मृदा, ही एवढी. तर ही मुंबई वगैरे इकडल्या पलीकडच्या पनवेल या भागात आहे, मुंबईच्या पलीकडे तिकडं. तर त्या भागात ती तयार होते. मग ही काय असते की कोकणातल्या नद्या असतात तिथं वाहून आलेल्या, तर त्यांच्यातून ती वाहून आलेली, त्यांच्या तोंडाशी ही येऊन माती साठलेली असते. आणि नद्यांच्या मुखाशी ही मृदा निर्माण होते. आता शेवटची पिवळसर तपकिरी मृदा. अतिरिक्त पावसाच्या प्रदेशात ही मृदा आढळते. म्हणजे जिथं अतिशय पाऊस आहे त्या ठिकाणी ही मृदा आढळते. आता ही बघा, कुठं कुठं इथे बघा, पिवळसर तपकिरी मृदा आहे का ही आता कुठल्या भागात आहे बघा, इथं एक दिसते, इथं दिसते, आणि हे इथं दिसते, आहे का ही पुणे सातारा यांच्या अलीकडे, म्हणजे डोंगर भाग आहे इकडं. आणि इकडे चंद्रपूर वगैरे भागात. तर या वरतीच काय विशिष्ट आहे, पिवळसर तपकिरी मृदा. अतिरिक्त पावसाच्या प्रदेशात ही मृदा आढळते. ही मृदा फारशी सुपीक नसते,
त्यामुळे शेतीसाठी या मृदेचा उपयोग कमी होतो. हम्म, हम्म. म्हणजे ही फार सुपीक नसते, हा. त्यामुळे ही शेती इथं जास्त निघत नाही. चंद्रपूर, भंडाऱ्याचा पूर्व भाग व सह्याद्री पर्वतीय भागात ही मृदा प्रामुख्याने आढळते. मृदा प्रकार व त्याचे वितरण पाहता असे लक्षात येते की राज्यातील हवामान, मूळ खडक व कालावधी यांचा प्रभाव मृदा निर्मितीवर होताना दिसतो. हा. म्हणजे त्या त्या ठिकाणचं हवामान, कोकणातलं हवामान कसं आहे तसं तिथे माती तयार होणार. विदर्भातलं कसं आहे तिकडं, मराठवाड्यात कसं आहे पश्चिम महाराष्ट्रात कसं आहे पश्चिम महाराष्ट्रात तशा पद्धतीची माती तयार होते. त्यात हवामान कसं आहे तसं. त्यानंतर तिथला मूळ खडक कसा आहे, पश्चिम महाराष्ट्र कसा खडक आहे तशी तिथली माती तयार होणार. कोकणातला कसला खडक आहे तिथे तशी माती होणार. आणि कालावधी म्हणजे किती वेळ झालेला आहे ते ही प्रक्रिया सुरू होऊन तो कालावधी, या सगळ्या गोष्टींचा त्या त्या ठिकाणच्या मातीच्या निर्मितीवर परिणाम होत असतो. किंवा त्यावर ती निर्मिती अवलंबून असते. आता हा भाग आपण इथंच थांबूया. हा दुसरा भाग झालेला आहे आता मृदा या धडातला. चालेल, ओके, समजला. थँक्यू.